आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मुंबईतून आहे। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राज्यात काँग्रेस आणि वंचितची युती होणार का याबाबत बरीच चर्चा सुरू होती। अखेर काँग्रेस आणि वंचितची सुद्धा युती झाली आहे। पण काँग्रेस आणि वंचित अशा प्रकारे लढणार आहे यापेक्षा या दोघांच्या युतीनं ठाकरे बंधूंच्या रणनीतीवर कसा परिणाम होणार याची सर्वाधिक चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेस आणि वंचित मुंबईत एकत्र आल्यानं ठाकरेंची कुठे आणि कशी गणितं बिघडणार आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। वंचितची काँग्रेसला साथ, ठाकरेंची बिकट वाट। वंचित काँग्रेस एकत्र लढणार, 49 जागांवर ठाकरेंना नडणार। ठाकरेंचा विजय रथ काँग्रेस वंचित थांबवणार। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरायला काही दिवस शिल्लक आहेत आणि अशातच मुंबई महापालिकेच्या या महायुद्धात आता तिसरी आघाडी झाली आहे। भाजप, शिवसेना आणि आठवलेंच्या आरपीआयची महायुती, ठाकरे बंधूंची युती आणि आता काँग्रेस आणि वंचितची आघाडी। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता काँग्रेस आणि वंचित एकत्र लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। मुंबईत काँग्रेस 156 तर वंचित 62 जागा लढणार आहे। आज मुंबईची घोषणा आघाडीची आम्ही करत आहोत। इतर उर्वरित 28 ठिकाणी आमची चर्चा सुरू आहे आणि सकारात्मक स्वरूपात होईल। नगरपालिकेमध्ये आम्ही काही ठिकाणी सोबत लढलो, मात्र नगरपालिकेमध्ये सोबत लढत असताना समविचारी म्हणून वंचितच्या आम्ही सोबत आलो। आज मात्र आम्ही समविचारीवरून आता आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आजपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष हे मित्रपक्ष म्हणून राहतील आणि आता आम्ही मित्रपक्ष आहोत अशा स्वरूपाची घोषणा आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उभय पक्ष हा करत आहे। इतर ठिकाणी जे आहे बाकीच्या 29 महापालिकांमध्ये ही त्या ठिकाणी तिथल्या जिल्हा कमिटीला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने निर्णय घेतले जातील आणि ते त्या जिल्हा स्तरावरून जाहीर केले जाणार आहेत। सकाळी माध्यमातील काही मित्रांचे फोन आले आणि त्यांचा गैरसमज झाला होता की ही पॅन महाराष्ट्र आपण युती डिक्लेअर करतोय का, तर ते तसं नाही आहे। ही मुंबई महापालिकेसाठीची युती आहे। बाकी जिल्हा परिषदांच्या किंवा महानगरपालिकांच्या युती आघाडी संदर्भातली जी काही घोषणा असेल ती त्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती केली जाणार आहे आणि आज या ठिकाणी आपण ही मुंबई महापालिकेच्या 227 पैकी 62 जागा या पद्धतीचा फॉर्म्युला घेऊन ही आघाडी झाल्याचं आज या ठिकाणी आपण जाहीर करत आहोत। इतकंच नाही तर महापौर देखील वंचितचाच होईल असा विश्वास काँग्रेसनं व्यक्त केलाय आणि ही आघाडी नक्की एक भक्कम आघाडी आणि ताकदवर आघाडी म्हणून पुढे येईल आणि या दोनही आघाड्या दोनही ज्या काही पुढे पर्याय आहेत त्या विरुद्ध एक मजबूत पर्याय म्हणून आम्ही पुढे येऊ आणि नक्कीच सांगतो तुम्हाला की काँग्रेस आणि वंचितची जर आघाडी झाली तर महापौर हा याच आघाडीचा असेल। इथे दुसऱ्याला कुठे स्कोप असणार नाही असं मला वाटतं। आज आघाडी संदर्भामध्ये घोषणा होऊ शकते। चर्चा अंतिम टप्प्यात आहे, काही जागेवर चालली आहे चर्चा, त्यामुळे मी आज आता कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्या आणि परवा 2 दिवस नामिनेशन आहे। आज उशिरा का होईना आज ही सगळी चर्चा संपवावी लागेल। काँग्रेस आणि वंचित एकत्र आल्यानं ठाकरे बंधूंच्या सत्तेच्या स्वप्नाची वाट मात्र बिकट होणार आहे। काँग्रेस आणि वंचित एकत्र आल्यानं 49 जागांवर ठाकरे बंधूंना फटका बसू शकतो असा अंदाज आहे। काँग्रेसला मुंबईत मुस्लिम, उत्तर भारतीय आणि काही दलित मतदारांचा आधार आहे, तर वंचित बहुजन आघाडीचा दलित आणि कामगार वर्गात प्रभाव आहे। मुंबईत 49 जागांवर एससी आरक्षण आहे। प्रकाश आंबेडकरांमागे दलित समाजाची वोट बँक मोठ्या प्रमाणात आहे। मुंबईत वंचितची 3% मतं आहेत। अनुसूचित जातींची मतं ही साहजिकच काँग्रेस आणि वंचितकडे वळू शकतात। सायन, धारावी, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, मुलुंड, कांदिवली, वडाळ्यात वंचितची ताकद आहे। वंचित आणि काँग्रेस एकत्र लढल्याने ठाकरेंकडील दलित मुस्लिम मतांवर परिणाम होईल। वंचित सर्वाधिक 36 जागा मुंबई उपनगरात लढणार आहे आणि याच मुंबई उपनगरात ठाकरे बंधूंची ताकद अधिक आहे। शिवसेनेसोबत युती करायची नाही असा निर्णय काँग्रेसने घेतल्यानंतर मुंबईमध्ये जर काही बस्तान बसवायचं असेल, कारण पक्षाची अवस्था नाजूक आहे, तर बहुजन वंचित आघाडीशी युती केल्याशिवाय पर्याय नाही असा बहुधा विचार काँग्रेसमध्ये झाला आणि होते की नाही असं म्हणत त्यांनी आज युती जाहीर केली।
बहुधा मागच्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसची मतं ज्या पद्धतीने बहुजन वंचित आघाडीने घेतली होती त्यांच्या उमेदवारांनी, मग ती विधानसभेला असो किंवा लोकसभेला असो, त्यातून काँग्रेसने हा धडा घेतलेला दिसतो की आपल्याला जर शिवसेनेसोबत म्हणजेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षासोबत जायचं नसेल तर आपल्याला भक्कम आधार देण्यासाठी बहुजन वंचित आघाडीशी युती करावी लागेल. काँग्रेस आणि वंचितच्या युतीने ठाकरे बंधूंची गणितं आणखी बिघडवणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळालेला मुस्लिम दलित मतदार हा पालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचितकडे वळू शकतो. शिवाय मराठी मतांची फाटाफूट देखील होऊ शकते. त्यामुळे या नव्या युतीसोबत ठाकरे बंधूंना पालिका निवडणूक जिंकण्यासाठी नव्यानं रणनीती आखावी लागणार आहे. जुई जाधव आणि ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई.